नमस्कार मंडळी, सर्वांना रामकृष्ण हरी. आणि बऱ्याच दिवसात ना आज आपला व्लॉग आपण बनवतोय, कारण मध्ये काळ असा गेला की त्या काळात मला व्लॉग्स वगैरे बनवता नाही आले. पण आपण इथून पुढे आपण जे काही आहे ते डेली आपण डेली आपण इथून पुढे व्लॉग करणार आहोत. तर स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. खरं तर बऱ्याच दिवसानंतर आपला हा यूट्यूबचा व्लॉग येतोय, मध्ये गॅप सारा पडला आहे, पण इथून पुढे आपण रेग्युलर व्हिडिओ करणार आहोत. आणि मी आणि महेश सध्या आलो आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिर पौड येथे, कारण जसं की विठ्ठलवाडी. तर ऋग्वेचा बड्डे येतोय आणि ऋग्वेच्या बड्डेच्या दिवशी आहे आषाढी एकादशी. तर त्यानिमित्त आलो आम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या इथे. काही आयडियाज वगैरे आहेत आमच्याकडं, त्या आयडियाज हे करण्यासाठी. तर आपण मंदिर बघतो, चला दाखवतो. से हाय. आता ऋग्वेदला असं झालंय की खूप दिवसातनं अशा निसर्गरम्य वातावरणात आलेलं आहे. त्याला गाय दिसत आहे, वेगवेगळे असे असला इथं मस्त सगळं शांत वातावरण आहे. इथला असा प्रिमायसिस आहे. आणि आता आपण आतमध्ये जातोय. आता हे असं मंदिर आहे पाठीमागं, एकदम जुन्या स्ट्रक्चरमध्ये, आणि खूप शांत वातावरण येतं. येऊन अगदी असं भारी वाटते, मन प्रसन्न झाल्यासारखं. मुळशी तालुक्यातील सर्व लोकांना माहितीच आहे की पौड विठ्ठलवाडी जे गाव आहे प्रति पंढरपूर मानलं जातं. इथं भरपूर विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि मुळशी तालुक्यातील बरीच लोक ह्या मंदिरात आषाढी एकादशी इतर वेळेस कीर्तन भजन हरिपाठ ह्या गोष्टी होतात. कासवाला शांततेचं प्रतीक मानलं जातं, म्हणून हे असं मंदिरांमध्ये ठेवलेलं असतं. रचना वेगळ्याच रचनेतलं गणपतीचं हे रूप आहे इथे बघायला मिळते. इथं मी आणि ऋग्वेद पाया पडतोय आणि आतमध्ये जातोय. ऋग्वेद आणि पल्लवी विठ्ठलाच्या मंदिरात एंट्री करत आहेत. हे विठ्ठलाचं मंदिर आहे. खूप छान मूर्ती आहे. देवबाप्पा करा, ऋग्वेद पाया पडा. लिंग देते या मंदिराचं. हे बघा, एकदम असं चंदनाचा टिळा भरलाय त्यांनी. सुंदर असं मुकुट, असं साधायचं रूप. विठ्ठलाच्या मंदिरात आलं तर ते टिळ्याशिवाय वाटत नाही मंदिरात आल्यासारखं. आणि माळकरी म्हटल्यानंतर तर, आणि आपली संस्कृती म्हटल्यानंतर तर हे पाहिजेच. असं मस्त वाटतं, असं आपल्याला असं भारी वाटतं, प्रसन्न चेहरा. आणि हे असं विठ्ठलाचं मंदिर आहे, तुम्हाला दाखवते मी याचं. तर मंदिरात असं विठ्ठलाला असं सुंदर असा ओरिजिनल चंदनाचा टिळा त्यांनी लावलाय. आणि इथे बघा, इथे 1-1 रुपयाचं इथं जे हे कॉईन्स आहेत त्याला चुकवण्याचे मस्त ठोकले. याचं कारण काय मला माहीत नाही, तर कोण विचारलं पण नाही आहे, ज्यांना विचारू शकतो आपण. पण असं हे मस्त असं आहे. फुलं वगैरे ठेवले त्यांनी, तुळशीची माळ असे, मग तसं फुलांनी वगैरे सजवलं. दर्शन झाले, आता मी बाहेर जाऊ. इथं मस्त असं 2 विणे अडकवलेत बरं का. किती सुंदर असा नाद आहे याचा. ऋग्वेद कसं ऐकतो त्याचं साऊंड. ऋगू वाजवतो, त्याला वाजवू दे ना, त्याला त्याच्या हाताला वाजवू दे. तो वाजव ऋग्वेद. असं का तार घे अशी कर परत एकदा तू कर ना, त्याला दे ना करायला हातात. काय म्हणतो असं ते, त्याला हात ठेव, असं हात लावा. अरे वा. भीती वाटते. इथं एकदम नैसर्गिक वातावरण आहे. हे मंदिर आहे ते सह्याद्रीच्या रांगेत आहे असं म्हणलं तरी चालेल, कारण पूर्व पश्चिम आणि पूर्व पश्चिम दक्षिण तिन्ही साईडला डोंगर रांग आहेत. आणि त्या डोंगर रांगाच्या इथं हे मंदिर आहे आतमध्ये. आणि सगळं निसर्गरम्य वातावरण आहे. आणि आता मान्सून असल्यामुळे एकदम हिरवगार, एकदम शांत भारी वाटतं ह्या ठिकाणी आल्यानंतर. आनंदी वातावरण. ऋग्वेदचा टिळा पण जातो, मला टिळा करायला लावला असं वाटतंय. काहीतरी म्हणतंय, पण ते काय म्हणतंय कळलं नाही. तुझी भाषा बोल ना, सांग. रामकृष्ण हरी म्हण. विठ्ठल करता येते ना त्याला, करा. विठ्ठल विठ्ठल कर. विठ्ठल विठ्ठल नाही, आता टिळाच्या पाठीमागला. आता टिळा बसल्याशिवाय तर विठ्ठल कर ना, तुला विठ्ठल येतं ना. विठ्ठल. जयवंत बहिणे म्हणून बाबा आहेत, ते एक कथा सांगतात ह्या मंदिराबद्दल, ते आपण ऐकू. सांगा बाबा. राकडे घेऊन बरं.
गुराकडे गेलं तर ते गुराकडून आलं, हां गुरं सोडले ते गुराकडून आलं आणि त्यांनी म्हणले आईबाप कुठं गेले. तर शेजारी आसपास माणसांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की तुझे आईबाप पंढरपूरला गेलेत. बर बर तर पंढरपूरला गेलेत म्हणून त्या मुलांनी आलं घरी ती गुरंबिरं बांधायची ठेवली आणि कपडे जरी घातल्यावर त्या टायमाला मी कपडा लागता काय नसं एवढा आहे आणि तसंच पोरग ते मार्गे निघालं. बर बर ते जाता जाता गेलं पंढरपुरात विचारित हां आणि ज्या टायमाला ते चंद्रभागेत आंघोळ करायला गेलं हां तर त्याच्या पाठीवर येऊन मूर्त बसली. मूर्ती बसली. हा. हां हां भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.